जामनेरमध्ये भीषण अपघातात एकाचा मृत्यू झालेला आहे तर 3 जण गंभीर जखमी झाले। पाळधी इथं झालेल्या या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी महामार्गावर उतरून रास्ता रोको केला। महाराणा प्रताप चौफुलीवर रास्ता रोको करण्यात आलेला आहे आणि अपघातग्रस्तांना आता न्याय द्या अशी मागणीही करण्यात आलेली आहे। जामनेरमध्ये अपघातानंतर नागरिकांनी संतप्त होत रास्ता रोको केलेला आहे। अपघातग्रस्तांना तातडीने न्याय मिळवून द्या अशी मागणी यावेळेस नागरिक करत होते। जळगावच्या जामनेरमध्ये आपण बघतोय प्रताप चौफुलीवर महाराणा प्रताप चौफुलीवर आंदोलन झालं। आमच्या गावाला संभाजीनगर जळगाव हायवे गेलेला आहे। या हायवेचे काम जवळपास 4 वर्षापासून चालू होते, परंतु त्या हायवेचं काम बोगस झालेलं आहे। इथं चौकुलीचा नकाशा होता त्याप्रमाणे ही चौकुली तयार केलेली नाही, याच्यात पैसे खाऊन बोगस काम केलं आहे। त्याच्यामुळं इथं व्यवस्थित मार्किंग नाहीत आणि त्याच्यामुळे गाड्याही दिसत नाही, अतिक्रमण झालेले आहेत। तरी आम्ही निवेदन देऊन जर दखल घेत नसेल तर आम्ही आज इथं रास्ता रोको चक्काजाम करत आहोत आणि जोपर्यंत ही चौकुली इथलं अतिक्रमण मोकळं होत नाही तोपर्यंत आम्ही हा रास्ता रोको बंद करणार नाही असे आम्ही निवेदन देतो। आम्ही तसं पोलिसांनाही निवेदन दिलेलं आहे।